चला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत की जन्म तारखेवरून आपलं वय कसं करायचं. किती वर्षाचे आहे, तुम्ही किती वर्षाचे आहेत पण सांगता येते, सांगता येते ना. पण तुम्हाला विचारलं तुम्ही किती वर्ष, किती महिने, किती दिवसाचे आहे हे पण सांगता येईल काय? नाही. पण आज आपण तेच पाहणार आहोत की आपण किती वर्ष, किती महिने, किती दिवसाचे झाले आहे हे कसं करायचं. तर पहा, पहिले काय करायचं, आजची ती तारीख असं, आजची तारीख उलटी लिहून घ्यायची. उलटी म्हणजे पहिले वर्ष लिहायचं, मग महिना लिहायचा, मग तारीख लिहायचं. आता आपण काय करू, एखाद्याची जन्मतारीख लिहू. उदाहरणार्थ पहा, सांग तुझी जन्मतारीख सांग. 7/11/2014. तर पहा, जशी आपण आजची तारीख लिहिली ना तसंच आपली जन्मतारीख तशीच लिहायची. म्हणजे 7 इकडे 7/11 आणि 2014. समजलं? असं लिहून घ्यायचं. आता काय करायचं, आपल्याला वजाबाकी करायची. काय करायची आहे, वजाबाकी आपण इकडून करतो डावीकडून, तशीच करायची. आता सांगा, वजाबाकी करायची आहे. मग 4 7 जाते काय? नाही. मग आपल्याला इथून उसना घ्यायला लागेल. हे काय आहे, एक दिवस आहे, हा महिना आहे आणि हे वर्ष आहे. मग इथून आपण काय करू, एक उसना घेऊ, म्हणजे एक महिना उसना घेऊ. तर इथं किती राहिले, मग आता 7 महिने राहिले. आता एक महिना घेतला आपण, हे तर दिवस आहे. मग महिन्याच्या काय करायला लागल, दिवस करायला लागल. एका महिन्यात किती दिवस येतात, 30 दिवस. इथून एक महिना घेतला ना आपण, एक महिना म्हणजे काय, 30 दिवस, कारण त्याला आपले दिवस करायला लागते. मग इथं काय येईल, 30 दिवस येईल. ते एका महिन्याचे 30 दिवस आणि 30 आणि 1 4 दिवस, किती दिवस आहे, 4 दिवस, म्हणजे 34 दिवस. किती झाले आता, 34 दिवस झाले. आता या 34 मधून आपल्याला 7 करायला लागते. आता आपल्याला काढता येते, या 4 मधून जात नाही. उसना घेतला आपण, 2 राहिले, झाले 14. 14तून 7 गेले, 7 राहिले, 2तून 0 गेला, 2 राहिले. झालं, पॉईंट लिहून टाकायचा. आता पहा, आता इथं 7 महिने आहे, इथं 11 महिने आहे. पुन्हा 7 महिन्यातून 11 महिने जाते काय? नाही. मग काय करायचं, इथून उसना घेऊ. पण हे काय वर्ष आहे, हा म्हणजे 6 पासून एक उसना घेतला, इथं राहिला 5. आता हा वर्ष आहे, हे महिने आहे. जसं आपण इथं महिन्याचे दिवस गेले होते तसं या वर्षाचे काय करायला लागल, महिने करायला लागल. महिने म्हणजे एक वर्ष घेतला आपण, एका वर्षात असते 12 महिने आणि 12 आणि हे 7 म्हणजे 19. काय होऊन जाईल इथं होऊन जाईल आता 19 महिने होऊन जाईल. 19 कशाला समजलं ना, कारण एक वर्ष उसना घेतला आपण, एका वर्षात 12 महिने, 12 आणि 7 19. आता पहा, 19 मधून आपले काय करायचे आहे, 11 करायचे आहे. 9तून 1 गेला, 8 राहिला, 1तून 1 गेलं, 0. हॅलो. आता पहा, इथं 5तून 4 जाते, किती राहिला, 1 राहिला. 2तून 1 गेला, 1 राहिला, 0तून 0 गेला. म्हणजे आजच्या दिवशी परिधी किती वर्षाची झाली, तर आजच्या दिवशी परिधीचं वय आहे 11 वर्ष 8 महिने आणि 27 दिवस. समजलं ना. मस्त आपल्याला दिवस, आपलं जे वय आहे आजचं हे काढता येते.